चला स्टार्ट करू. एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या काय की एकदा याच्यामधून प्रॉब्लेम सॉल्व केल्याच्या नंतर आणि कन्सेप्ट समजल्यावर तुम्ही टार्गेटमधून क्वेश्चन सॉल्व करणं गरजेचं आहे आणि रिव्हिजन करणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये जेवढे क्वेश्चन हे तुमचं टेक्स्ट बुक आहे 11चं, हे प्रिंट काढून आणले आपली PDF घेतली होती, ते प्रिंट काढली एखाद्या सर आम्हाला बघून नाही देईल मग. हां आम्हाला तुम्ही टेक्स्ट घ्या ना. काय सर एवढं कुठं लागेल देऊन टाकायचं. नसेल पाहिजे नको मिळतील आम्हाला ते होते. तो इसको समझिए, इसको रिपीटेडली रिविजन कीजिए, ये बहुत इम्पोर्टेंट है. ठीक आहे. आता सांगतोय परत 4 महिन्यात विसरले म्हणू नका सर. ते परत रिव्हिजन जायचं घरी. अकरावीचे आत्ताच असेल नंतर शेवटपर्यंत जमून जातात. ते गायकवाड सर एकदा त्यांच्यावर गरम झाले ते नाव विसरलो मी. वेंकटेश जाधव, क्या पडले तर विसरतच माणूस असं जाधव. स्टार्ट करूयात. आपण स्ट्रेट लाईन याच्या पहिले बघितलेलं आहे, पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला माहिती का, आपण जो स्ट्रेट लाईन मॉड्यूल सॉल्व केला त्याच्यामध्ये अननेसेसरी गोष्टीवरती म्हणजे जे आपल्या CET-साठीच्या सिलेबसमध्ये नाही असे बरेचसे पॉईंट्स होते आणि त्याच्यामुळं कशावरती फोकस करायचं हे आपल्याला माहिती नव्हतं. ठीक आहे. हां, आता लक्षात घ्या, स्ट्रेट लाईनमध्ये तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युला पहिले शिकलेलं, त्याच्याविषयी बोलायची गरज नाही. आता जो सगळ्यात पहिला पॉईंट येतो तो कोणता आहे, लोकस बद्दलचा. ठीक आहे, बोल नका. पहिला पॉईंट येतो तुमचा लोकसचा. तुम्हाला काय फाइंड आउट करायला लागतं रे, इक्वेशन ऑफ लोकस. लक्षात घ्या, तुमची पहिली एक्सरसाइज 5वा टॉपिक एक्सरसाइज 5.1 कशावर डिपेंड आहे, इक्वेशन ऑफ लोकस. लोकसचे इक्वेशन काढणे आणि नंबर 2 शिफ्ट ऑफ ओरिजिन. लक्षात येते, शिफ्ट ऑफ ओरिजिन. 2 मुद्दे. आता तुम्ही हे दोन्ही मुद्दे समजून घ्यायचे. तुम्ही हे दोन्ही मुद्दे समजून घ्यायचे. एकदा समजलं, आपण एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन डिस्कस करूया, त्याच्यानंतर तुम्ही मिसलेनियस सोडवायचं, टार्गेट सोडवायचं. कळते. आता मला सांगा, लोकस म्हणजे काय म्हटलं होतं की पॉइंटचा सेट जो कुठली तरी जॉमेट्रिकल कंडिशन सॅटिस्फाय करतो. कळते का. म्हणजे काही पॉइंट जे असतात त्यांचे एका फिक्स पॉइंट पासून अंतर कॉन्स्टंट राहतं तर सर्कल तयार होते. कळते का. तुमचे परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल, अँगल बायसेक्टर असेल, हे सगळे लोकस आहेत. म्हणजे इन शॉर्ट आपण जे इक्वेशन्स पाहतो तो बेसिकली काय असतो, लोकस असतो. कळते का. लक्षात येते. लोकस आपण बघितलं होतं की लोकस काय असतो, सेट ऑफ पॉइंट्स विच सॅटिस्फाय सर्टन जॉमेट्रिकल कंडिशन. मग आता ह्याच्यावरती प्रश्न कसा विचारला जातो, तर तुम्हाला ती जॉमेट्रिकल कंडिशन दिल्या जाते आणि तुम्हाला लोकसचे इक्वेशन काढायला लावतं. मग लोकसचे इक्वेशन काढायचं तर तुम्ही त्या लोकसवरचं कुठलं तरी एक पॉईंट कन्सिडर करणार. कळते बरोबर. मग याच्यावरती तुमच्या पहिल्या एक्सरसाइजमध्ये काही प्रश्न दिलेत आहे, शिफ्ट ऑफ ओरिजिन. आता शिफ्ट ऑफ ओरिजिन म्हणजे काय, साधे सिंपल भाषेत समजायचं तर एक कोऑर्डिनेट ॲक्सिस आहे तुमच्याकडे बघा, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. आता ह्या एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसशी रिलेटेड एक पॉईंट आहे प्लेनमध्ये ज्याचे कोऑर्डिनेट स्मॉल एक्स कॉमा स्मॉल वाय. आता हा ओरिजिन आहे. ओरिजिनला शिफ्ट करायचं म्हणजे काय, तुम्ही ओरिजिनला धरून उचलणार. एक असतं रोटेट करणं, एक असतं शिफ्ट करणं, एक असतं शिफ्ट करून रोटेट करणं. पण आपल्या सिलेबसमध्ये काय फक्त शिफ्ट आहे. जेई मध्ये पाहतात तो रोटेशन पण आहे. कळतंय. मग होतं काय, ज्यावेळेस तुमचे ह्या एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसशी रिलेटेड समजा एखाद्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काही दिले, आता तुम्ही एक्स ॲक्सिसला पॅरलल एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसला पॅरलल वाय ॲक्सिस कुठंतरी नेऊन ठेवला. म्हणजे हा ओरिजिन उचलला आणि इथं ठेवला, इथं ठेवला, इथं ठेवला, कुठेतरी ठेवला. समजा तुम्ही उचलून इथं ठेवला, काय केलं तुम्ही, ओरिजिनला शिफ्ट केलं. पहिले ओरिजिन तुमचा 0,0 होता, आता जो नवीन ओरिजिन बनलाय त्याला तुम्ही h, k म्हणता. कळते.
म्हणजे जुनी कोऑर्डिनेट सिस्टम होती तिच्या कंपॅरिझन मध्ये तुमचा ओरिजिन कसा शिफ्ट झाला रे, h डिस्टन्स न पुढे झालाय आणि k डिस्टन्स न वर झालेला आहे. मग हा जो जुना पॉइंट होता, आता हा जो पॉइंट आहे ह्याचे जे कोऑर्डिनेट स्मॉल x y हे ह्या कोऑर्डिनेट ऍक्सिस नुसार आहे. मग समजा हे जो नवीन कोऑर्डिनेट ऍक्सिस बनलेला आहे त्याच्यानुसार तुम्ही या पॉइंटचे कोऑर्डिनेट कॅपिटल X, कॅपिटल Y म्हणा म्हटले. मग आता तुम्हाला काय फाइंड आउट करावं लागतं, जे जुने कोऑर्डिनेट्स आहेत म्हणजे नवीन कोऑर्डिनेट्स यांच्यामधलं रिलेशन काय कळतंय का. मग काय रिलेशन दिसते, धड काय दिसते, जर या पॉइंटचा या कोऑर्डिनेट सिस्टम नुसार टी पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट तुम्ही काय म्हणताय कॅपिटल X दिसतोय आणि हा कॅपिटल Y, तर तुम्हाला काय रिलेशन दिसतंय रे, स्मॉल x हा एवढा आहे आणि स्मॉल y एवढा आहे. तर काय क्लिअर कट दिसतं की जुना कोऑर्डिनेट इज नथिंग बट नवीन कोऑर्डिनेट प्लस नवीन कोऑर्डिनेट सिस्टमच्या ओरिजिनचा x कोऑर्डिनेट कळते म्हणजे h आणि स्मॉल y इज इक्वल्स टू कॅपिटल Y प्लस t कळते. आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, स्मॉल x म्हणजे काय ओल्ड कोऑर्डिनेट, ओल्ड कोऑर्डिनेटचा अर्थ कळतोय ना, जुन्या कोऑर्डिनेट सिस्टमशी रिलेटेड असणारे कोऑर्डिनेट्स. आणि स्मॉल y म्हणजे काय x, y ओल्ड आणि कॅपिटल X, कॅपिटल Y न्यू कोऑर्डिनेट्स. तर बेसिक आयडिया एवढीच आहे बघा, पहिल्या एक्सरसाइजशी रिलेटेड बेसिक आयडिया एवढीच. आता याच्यावरती प्रश्न विचारला गेला तर चुकायला नाही पाहिजे का, तुमच्याजवळ काय आहे, आता मी हे तुम्हाला सांगितलं याच्याबद्दलची आयडिया आपली आता एक्सरसाइज 5.1 सॉल्व्ह करताना क्लिअर होणार आहे. पण एक्सरसाइज 5.1 मध्ये साधे सरळ विचार करण्यासारखे प्रश्न असतात, याच्यामध्ये थोडंसं फिरवलं की आपलं डोकं फिरून जातं. तर ते फिरू नये यासाठी काय करणार, परत ह्याच्यावर डिपेंडंट मिसलेनियस मध्ये ताबडतोब एक्झाम्पल दिले ते सोडवायचे आणि थोडंसं आणखी पाहण्यासाठी क्रिटिकल क्लासिकलचे तर सॉल्व्ह होतीलच, क्रिटिकलमध्ये थोडेसे दिले असेल लोकसवर 8-10 एक्झाम्पल, शिफ्ट ऑफ ओरिजिनवर 4-5 एक्झाम्पल ताबडतोब सॉल्व्ह करून द्यायचे. एकदा तुमचं हे झालं की मग याच्यावर डिपेंडंट स्ट्रेट लाईन मधून एक प्रश्न येईल किंवा 2 प्रश्न येणार. समजा एक आला 11वीच्या याच्यावर 10 प्रश्न विचारला, त्या स्ट्रेट लाईन वरती एक विचारला, तो एक प्रश्न खूप अवघड विचारतील का रे, विचारण्यासाठी काय काय आहे, लोकसचा कॉन्सेप्ट आहे, शिफ्ट ऑफ ओरिजिनचा कॉन्सेप्ट आहे, स्लोपचा कॉन्सेप्ट आहे, डिफरंट फॉर्म्स ऑफ इक्वेशन्स आहेत, फॅमिली ऑफ लाईन्स आहेत, लक्षात येते का, अँगल्स बिटवीन 2 लाईन आहे. लय अवघड प्रश्न विचारणार आहेत का नाही, पण आपला प्रॉब्लेम काय असतो, आपल्याला ह्या गोष्टी सुद्धा प्रॉपरली आपण लक्षात ठेवत नाही आणि एक बेसिक सेट ऑफ प्रॉब्लेम जो असतो तो पण आपण बरोबर सोडवत नाही. मी पहिल्यापासून काय म्हणतोय की हे पुस्तक आहे माझ्याजवळ, हा धडा आहे तुमच्या टेक्स्ट बुक मधला, मग याच्यामध्ये एक्सरसाइज आणि बिझनेस एक्सरसाइज वारंवार सोडवल्या तर हे किंवा डोक्यात बसल ना तुमच्या, निवळच काहीतरी विचित्र विचारून ठेवलेले की ज्याच्याविषयी बिलकुलच ह्याच्या आधाराने काही विचार नाही करता येऊ शकतो, तेव्हा समजू शकतो आपण. पण तसं होतं का नाही, तेवढी तुमची थिंकिंग डेव्हलप होते आणि त्यासाठी तुम्हाला सोबतीला पुन्हा टार्गेट दिले कळते. म्हणून मी ह्या संडेला जी टेस्ट ठेवली त्याच्यामध्ये स्ट्रेट लाईन ॲड केलं, एवढी सोबत स्ट्रेट लाईन बी घेतो काहीतरी करू त्याचं प्रपोर्शन 60-40. हा या संडेला एवढी आणि स्ट्रेट लाईन. तू ग्रुपमध्ये आहे ना वाटतं, आपल्या बॅचच्या ग्रुपमध्ये नाही. हा नाही का, नाही मी हा ऍड करू नका, मी त्याच्यात नाही टाकलेला मेसेज, कारण तिकडे सगळे जेईचे प्रश्न म्हणजे ते जे PCM जे मेन्सचा पेपर आपला सीईटीचा असेल ना तो फक्त एक त्यांना देऊ आपण, बाकीचे कशाला द्यायचे, बाकी ज्याला करायचं असेल ते करेल मग असं. हा मग आता तुम्हाला लक्षात आलं का, आता मी तुमचं नेमकं तुम्हाला कळतंय की काय दूर करण्याचा प्रयत्न करतोय, तुमचं कन्फ्युजन दूर करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही म्हणता कसं कसं कन्फ्युजन दूर करतोय का बाबा, सीईटी साठी जो स्ट्रेट लाईन टॉपिक आपण पाहतो त्याच्यात नेमके कोणकोणते पॉईंट येणार आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं. स्ट्रेट लाईन मध्ये पहिले एक्सरसाइज कशावर डिपेंड आहे, लोकसच्या कन्सेप्टवर, शिफ्ट ऑफ ओरिजिन. आता त्याच्यावर डिपेंडेंट आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. आता पहिले 5 क्वेश्चन निवळ फालतू आहेत. कसं बघा, फक्त डिस्टन्स फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे. बघा पहिला प्रश्न, ए बोललो करेन आला प्रोन आला एक बोललो करेन. क्वेश्चन नंबर 1 बेटा, ए दिलेला आहे 1,3 आणि बी दिलेला आहे 2,1. रेंज बी दिलेला आहे 2,1.
मला सांगा हे दोन पॉईंट दिलेत आणि तुम्हाला काय म्हणताय फाइंड द इक्वेशन ऑफ लोकस ऑफ पॉईंट पी सच दॅट पी ए इज इक्वल टू पी बी. तुम्हाला कंडिशन दिली जॉमेट्रिकल कंडिशन, तुम्हाला लोकस ऑफ पॉईंट पी फाइंड आउट करा म्हणताय. लोकस ऑफ पॉईंट पी चा अर्थ कळतोय का? पी हा मूव्हिंग पॉईंट आहे प्लेन मधला. पी हा मूव्हिंग पॉईंट आहे प्लेन मधला. त्या पी पॉईंटचे लोकस चं इक्वेशन लिहायचं तुम्हाला. म्हणजे काय करायचं रे, पी हा मूव्हिंग पॉईंट आहे, तो काय कंडिशन सॅटिस्फाय करतोय, तर पी चं ए पासूनचं डिस्टन्स जेवढं आहे तेवढंच बी पासूनचं आहे, म्हणजे पी ए इज इक्वल टू पी बी दिलेलं आहे. मग तुम्हाला माहिती पी मूव्हिंग पॉईंट आहे, तर तुम्ही काय म्हणणार, लेट पी हॅविंग कोऑर्डिनेट एक्स कॉमा वाय. पी बी एनी पॉईंट ऑन लोकस आहे, इट्स कोऑर्डिनेट्स आर एक्स कॉमा वाय. तुम्हाला कंडिशन काय दिली की पी ए आणि पी बी इक्वल आहेत. पी ए म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन पी अँड ए. ते कसं फाइंड आउट केलं जातं, एक्स मायनस 1 चा होल स्क्वेअर प्लस वाय मायनस 3 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू पी बी म्हणजे काय, एक्स मायनस 2 चा होल स्क्वेअर प्लस वाय मायनस 1 चा होल स्क्वेअर. आणि यांचं काय असतं रे, रूट असतं. पण दोन्हीकडे बी डिस्टन्स असल्यावर रूट लिहायची गरज आहे का, रूट कॅन्सल होतं. मग याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं एक्सपांड करून तर संपलं, इक्वेशन तुम्हाला भेटून जाणार. कळतंय, लक्षात आलं. पुढे बघा, सेकंड क्वेश्चन मध्ये काय म्हटले, परत सेकंड क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, ए कोऑर्डिनेट दिलाय -5,2 आणि बी दिलेला आहे 4,1 आणि काय म्हणतंय, फाइंड द इक्वेशन ऑफ द लोकस ऑफ पॉईंट पी विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम ए अँड बी. इथं सरळ सरळ म्हटलं तर पी ए इज इक्वल टू पी बी. इथं अक्षरांचा वापर केलाय, वर्डचा वापर केलाय की बाबा फाइंड द लोकस ऑफ पॉईंट पी सच दॅट इट इज इक्विडिस्टन्स फ्रॉम ए आणि बी. म्हणजे परत काय दिलं रे, पी ए इज इक्वल टू पी बी दिलं. कळतंय का? परत जरा नीट बस, पुस्तक बघ, क्वेश्चन काय चालू बघ, तेच मला सांगितलं जरा बघ त्याच्यामध्ये काय चालू आहे. सध्या ओपनच करता तुझं एकूणच आहे ते. त्याचं इव्हेंट चार्जिंग नाही द्यायचं ते. काय नालायकपणा आहे. त्याचं राहू दे त्याला. काय चालू की मला एवढं तर कळायला पाहिजे ना, क्वेश्चन काय दिलेलं काय नाही. मी सांगितलं सर बुक करा, शांत बैस. पी ए इज इक्वल टू पी बी दिलेले, कळती का कंडिशन? कंडिशन लक्षात येते का? हा, चला तिसरा प्रश्न बघा. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय म्हटलेले, ए 2,0 आणि बी आर 2 पॉइंट्स. फाइंड द इक्वेशन ऑफ द लोकस ऑफ पॉइंट पी सच दॅट ए पी इज इक्वल टू 2bp. मला सांगा परत एकदा, पी काय आहे, लोकस वरचा पॉइंट आहे आणि त्यांनी कंडिशन काय दिली की ए पी इज इक्वल टू 2bp. मग पी काय आहे, हॅविंग एक्स कॉमा वाय. ए पी म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन क्वेश्चन 3 आहे, बरोबर आहे. ए लक्षात येते का, जॉमेट्रिकल कंडिशन कळली तुम्हाला. डिस्टन्स फॉर्म्युला ए पी वापरा, 2 टाइम्स डिस्टन्स फॉर्म्युला बीपी वापरा, विषय संपला. अरे ए पी इज इक्वल टू 2bp दिलेलं आहे तुम्हाला. ए पी कसं काढणार, डिस्टन्स फॉर्म्युला. बीपी कसा काढणार, डिस्टन्स फॉर्म्युला. संपला विषय. क्वेश्चन नंबर 4. परत फोर्थ मध्ये काय दिलेले, ए 4,1 कंडिशन फक्त थोडीशी चेंज केली, 5,4. काय म्हटलं, पी ए स्क्वेअर इज इक्वल टू 3pb स्क्वेअर. पी काय, लोकस वरचा पॉइंट आहे कोणता पण, लेट एक्स कॉमा वाय बी एनी पॉइंट. पी ए स्क्वेअर काढता येते, पी बी स्क्वेअर काढता येते, संपलं विषय. तर ते कॅल्क्युलेशन करता येतील ना. फिफ्थ मध्ये ए बी दिलेले, फाइंड द इक्वेशन ऑफ द लोकस ऑफ पॉइंट पी सच दॅट पी ए स्क्वेअर मायनस पी बी स्क्वेअर इज इक्वल टू 13 दिले. काय प्रॉब्लेम याच्यामध्ये? परत एकदा ए आणि बी दिले. हा, कोणतं पी ए स्क्वेअर, कोणतं हे का हे? पी ए स्क्वेअर, पी काय असणार आहे तुमचं, लोकस वरचा कोणताही पॉइंट, बरोबर. पी ए डिस्टन्स बिटवीन दीज 2 पॉइंट काय असतं, रूट ऑफ एक्स मायनस 4 होल स्क्वेअर प्लस वाय मायनस 1 होल स्क्वेअर, डिस्टन्स फॉर्म्युला. आणि पी ए स्क्वेअर करायचं म्हणल्यानंतर या स्क्वेअर रूटची गरज नाही, इकडे स्क्वेअर आहे. आलं लक्षात? यस सर. आता 6th मधली भाषा पहा. 6th मध्ये काय दिलेलं आहे बघा. मध्ये काय दिलेलं आहे,
की A having coordinate 1,6 आणि B having coordinate 3,5. Find the equation of the locus of point P such that segment AB subtends right angle at P. Segment AB म्हणजे A आणि B पासून बनलेली segment AB subtends right angle at P. बरोबर आहे. बरं AB ही जी सेगमेंट आहे ही राईट अँगल सबटेंड करते. सबटेंड करण्याचा अर्थ काय की हिच्या दोन एंड पॉइंट पासून तुम्ही काय करायचं राईट अँगल सेगमेंट ड्रॉ करायचे त्या अशा ठिकाणी इंटरसेक्ट होतील की तिथं राईट अँगल तयार झाला पाहिजे. कळतंय का? तर असा जो राईट अँगल तयार होतोय की AB सेगमेंटनं सबटेंड केल्याचं तर राईट अँगल तयार झाला पाहिजे. अशा पॉइंटचा लोकसचं इक्वेशन तुम्हाला काढायचं. तर ऍक्च्युअल मध्ये हे पॉइंट्स कर्ववर असतात रे सेमी सर्कलवर असतात. तुम्हाला माहिती ना अँगल इन्स्टेड सेमी सर्क्युलर आर्क इज ऑफ 90 डिग्री. सो हा जो AB जो काही अँगल सबटेंड करणार आहे 90 डिग्रीचा तर ते कोणते पॉइंट्स असणार आहेत जे सेमी सर्कलवर लाय करणार आहे. या पॉइंट्सचा सेट म्हणजेच लोकस झाला ना. अशा पॉइंट्सचा तुम्हाला लोकस फाइंड आउट करायचं आहे. मग कंडिशन काय राहणार आहे? कंडिशन काय आता इथं कंडिशन दिली का नाही. तुम्ही लेट P बी एनी पॉइंट ऑन द लोकस. हा लोकस आहे. याच्यावरचा P तुम्ही कोणताही पॉइंट घेतलाय x, y. मग कंडिशन काय दिसते रे तुम्हाला? PA² प्लस PB² इज इक्वल टू AB². पायथागोरस वाली कंडिशन झाली. अरे काही नाही कळतंय का? PA² प्लस PB² इज इक्वल टू काय झालं? ते ओढ तुटन आता पडेल खाली डायरेक्ट. लक्ष देत आहे का? पहिले 5 एक्झाम्पल जे होते ते दरिद्री रेषेखालची एक्झाम्पल होते. त्याला काही स्टेटस होतं का? निवळ भंगार क्वालिटीचे एक्झाम्पल होते. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःच तुम्हाला कंडिशन देऊन ठेवलेली होती. पण इथं हे थोडंसं वर आलेलं कळतंय का? ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला अक्कल वापरावं लागेल. आणि आणखी जास्त अक्कल वापरायची असेल तर टार्गेट सॉल्व मिसलेनियस मध्ये जा. त्याच्यापेक्षा थोडी जास्त करायची असेल तर क्रिटिकल मध्ये जावं लागेल ना. एवढंच केलं म्हणल्यावर काय होईल? तुमच्या ज्या मेंदू मधले जे सेल्स आहेत ते जास्त विस्तृत विचार करणार नाही. तुम्ही म्हणता चला लोकच होतं मी केलं होतं तरी मला प्रश्न नाही सॉल्व्ह करता येते का? कारण तुम्ही थोडंसं आणखी व्हेरिएशन बघणं आवश्यक होतं ना. कळतंय का? हो सर. हा मग आता झालं 6 झालं संपलं. यांनी इथंच हाताने टाकून दिलं. लोकसचा विषय संपला या 6 प्रश्नामध्ये. कळतंय का? मग आता पुढे 7व्या प्रश्नामध्ये काय म्हणतात ते? इफ द ओरिजिन इज शिफ्टेड टू द पॉइंट. ओरिजिन कोणत्या पॉइंटला शिफ्ट केलं रे? O' 2,3 म्हणजे H काय झालं रे? 2 आणि K काय झालं? 3. ओरिजिन शिफ्ट झाल्यानंतर ते ओरिजिन शिफ्ट होतंय ना. मग नवीन ओरिजिन भेटतो त्याचे कोऑर्डिनेट्स आपण H आणि K ने डिनोट करतो ना. बरोबर आहे. मग H, K झाले H, K झाले नवीन ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स. पुढे ते काय म्हणतात? ऍक्सिस रिमेनिंग पॅरलल टू द ओरिजिनल ऍक्सिस. म्हणजे तुम्ही जो ओरिजिन शिफ्ट केलेला आहे तो काय रोटेशन ऑफ ऍक्सिस ने केलेला आहे का? ट्रान्सलेशन ने केलेला आहे. म्हणजे तुम्ही ओरिजिन शिफ्ट करत असताना ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवलंय की तुमचे नवीन ऍक्सिस जे असतील ते जुन्या ऍक्सिसला पॅरलल राहतील. नवीन एक्स ऍक्सिस जुन्या ऍक्सिसला पॅरलल राहील. कळतंय का? हा मग तुमचा ओरिजिन शिफ्ट केल्याच्या नंतर हे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 2,3. बरोबर आहे. ते काय म्हणताय? फाइंड द न्यू कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स A 1,3 आणि B 2,5. आता हा जो पॉइंट आहे ह्याचे A पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहेत हे जुन्या कोऑर्डिनेट ऍक्सिस नुसार होते. त्यांचं काय म्हणणं आहे की जुन्या कोऑर्डिनेट ऍक्सिस नुसार याचे कोऑर्डिनेट्स हे होते ना. तुम्ही ओरिजिन शिफ्ट केला असा तर आता ह्याच पॉइंटचे शिफ्ट केलेल्या ओरिजिन नुसार जो कोऑर्डिनेट ऍक्सिस भेटलाय तर त्याच्यानुसार याचे कोऑर्डिनेट्स कसे असणार बरं का? मग आता हे जुने म्हणजे स्मॉल x ची व्हॅल्यू झाली आणि स्मॉल y ची व्हॅल्यू झाली. तुमचा जो रिलेशन काय आहे? स्मॉल x इज इक्वल टू कॅपिटल X प्लस h, स्मॉल y इज इक्वल टू कॅपिटल Y प्लस k. त्या मुलीचं लक्ष नाहीये. तिचं नाव आहे हा स्मॉल x मतलब बेटा 1 इज इक्वल टू x प्लस 2, स्मॉल y मतलब 3 कैपिटल Y प्लस 3.
तो बेटा कैपिटल एक्स क्या आएगा -1 और कैपिटल वाई क्या आएगा 0। तो ए पॉइंट के नए कोऑर्डिनेट के हिसाब से नए कोऑर्डिनेट सिस्टम के हिसाब से -1,0 आएगा। ठीक है, हाँ बेटा उसी तरीके से इसको सॉल्व करना है। तो आपको मेन चीज क्या है, ये रिलेशन याद रखना मेन है। क्या शिफ्ट हुआ है, अगर ओरिजिन शिफ्ट हुआ है, ओरिजिन के कोऑर्डिनेट दिए, गुड, एच और के का वैल्यू ले लो। नए कोऑर्डिनेट एक्सिस के हिसाब से अगर नए कोऑर्डिनेट निकालने तो कैपिटल एक्स और कैपिटल वाई निकालना है। समझ रहे हो? इसके आगे का क्वेश्चन देखो। क्वेश्चन नंबर जेवण केलं का नाही? नाही जेवण केलं का तुम्ही? काही जेवण नाही केलं सर अजून. केलं नाही रे? नाही. आम्हाला नाही चाललं बाबा. त्याच्यामुळे तू पहिला हां. क्वेश्चन नंबर 8 बघा काय म्हणते. इफ द ओरिजिन इज शिफ्टेड टू द पॉइंट, कोणत्या पॉइंटला शिफ्ट करा 1 किंवा 3 म्हणजे काय रे? x1 आणि k the axis एवढी पॅरामीटर शोधायचे. फाइंड द ओल्ड कोऑर्डिनेट्स. आता ओल्ड कोऑर्डिनेट्स काढायचे आणि दिलेत काय नवीन येईल काढता. हो सर. हो सर. इफ द कोऑर्डिनेट्स a change to this. हां आता नवा प्रश्न बघा. a कोऑर्डिनेट्स आहे 5,40. ओरिजिन शिफ्ट झाल्यानंतर हे कोऑर्डिनेट चेंज होतात 8 to 3 बाय शिफ्ट ऑफ ओरिजिन. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट वेअर द ओरिजिन शिफ्टेड. आता ओरिजिन कुठे शिफ्ट झाले ते कोऑर्डिनेट काढायचे. जुन्या सिस्टम नुसार a चे कोऑर्डिनेट्स काय होते 5,40 आणि नवीन ओरिजिन शिफ्ट झाल्यानंतर कोऑर्डिनेट्स काय झाले 8. म्हणजे हे जुने कोऑर्डिनेट्स आहेत. म्हणजे स्मॉल x ची व्हॅल्यू काय, हा काय स्मॉल x, हा काय स्मॉल y, हा काय कॅपिटल वन. तुम्हाला काढायचं काय h, k. तुमचे जो काय स्मॉल x इज इक्वल टू कैपिटल x प्लस h, स्मॉल y इज इक्वल टू कैपिटल y प्लस 3. मग स्मॉल x म्हणजे 5 -3 8 प्लस h म्हणजे h की झालं रे -3. स्मॉल y म्हणजे 11 म्हणजे नाही 14 11 बरोबर आन्सर आहे. ठीक आहे. हां 11 आलं लक्षात. नवीन जिथे शिफ्ट झालेले त्याचे कोऑर्डिनेट्स आले लक्षात. आता 10वा प्रश्न बघा. याच्यामध्ये काय म्हटलेलं की इक्वेशन लिहायचे. ऑब्टेन द न्यू इक्वेशन्स ऑफ द फॉलोइंग लोकी लोसाय काय म्हणतात तुम्ही? लोकी. लोकी लोकी. थॉरचा बोलोसी लोकाय म्हणतो की लोकाय. लोकी क्या आहे असतं ना लोकी म्हणजे. लोकाय म्हणतो. हा थॉरचा बोल आहे का? नाही हा नाही. वेगळं आहे. क्या है? The loci is plural. right? लोसी और लोसा और जो भी है that is the plural form of locus. हाँ? जैसे रेडियस का राडी होता है ना, क्या बोलते हो? रेडा बोलते हो. RADRI राडी रेडियस काही बी असतं म्हणजे असं. आता कसं त्याचं प्रोनाउन्सिएशन करायचं आपल्या मराठी भाषेत भारी. एक असेल तर मुलगा, अनेक असतील तर मुलगे, कुणी त्याला पोट्टे म्हणू शकतो. 10वे नंबरचा प्रश्न बघा. आता तुम्हाला काय करायचं सरळ सरळ एक इक्वेशन दिलेले 3x - y + 2 = 0. आता हे जे इक्वेशन दिलेले हे इक्वेशन ज्या कोणत्या कोऑर्डिनेट ॲक्सिसशी रिलेटेड लिहिलेलं होतं ते लिहिलेलं असं. पण आता काय झालं, ओरिजिन शिफ्ट झाला. कुठं जाऊन बसला ओरिजिन 2-2 वर. मग जर ओरिजिन 2-2 वर जाऊन बसला तर हेच इक्वेशन कसं दिसेल. आता जुन्या ओरिजिननुसार हे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट होते. आता नवीन ओरिजिननुसार एक्स स्मॉल एक्स काय असणार आहे कॅपिटल एक्स प्लस 2. हे एच आहे तुमचा आणि हा के येणार. स्मॉल वाय म्हणजे काय असणार आहे कॅपिटल वाय प्लस 2. आता तुम्हाला ह्याच इक्वेशनला जो शिफ्ट झालेला ओरिजिन आहे त्याच्या स्वरूपात बघायचं आहे. तर तुम्ही कसं बघणार ते इक्वेशन. स्मॉल एक्सच्या जागेवरती कॅपिटल एक्स प्लस 2 मायनस स्मॉल वायच्या जागे कॅपिटल वाय प्लस 2 इज इक्वल टू 0. तो बेटा 3x + 6 - y - 2 + 2 इज इक्वल टू 0. तो आपको मिलेगा इस तरीके से आपका इक्वेशन दिखेगा. ओरिजिन के शिफ्ट होने से पहले इक्वेशन ऐसा था
ड्यू टू द शिफ्ट ऑफ ओरिजिन क्वेश्चन ऐसा देखने लगा। तो बाकी की आप लोगों को करना है, ठीक है? हाँ? नहीं करना ही है बेटा, आप ही को करना है। आप ही को करना है, बाकी ये तो कुछ नहीं है। और अभी देखो मत इसकी तरफ। अभी तो पार्टीशन में है। तो बेटा आप समझ रहे हो? एक्सरसाइज एक, पहला एक्सरसाइज क्या देखा आपने? देखो मैं अभी ये जो रिवीजन वाला अपन ने स्टार्ट किया है ना, तो इसमें मैं आपको लिख के देता हूँ क्या कि आपको क्या करना है। आपको ये चीज रोज दोहरानी है। जैसे अभी हमने देखा ना कि स्ट्रेट लाइन का रिवीजन कर रहे हो तो सबसे पहला पॉइंट कौन सा आया? लोकस। लोकस क्या होता है उसके बारे में सोचो, 2 मिनट के लिए उसको भावपूर्ण श्रद्धांजलि दे दो लोकस को। फिर लोकस हो गया, लोकस के बाद में आपने क्या देखा? शिफ्ट ऑफ ओरिजिन, ठीक है? हाँ। अब बेटा ये होने के बाद में आपका स्ट्रेट लाइन आता है सामने। अब स्ट्रेट लाइन में स्टार्टिंग कहाँ से होती है? देखिए स्ट्रेट लाइन को डिफाइन किया, वो उन सब चीज़ों में मैं नहीं जाता, बेकार की चीज़ों में, कि जैसे स्ट्रेट लाइन को एज ए लोकस कैसे डिफाइन किया वगैरह। मेन जो हमारे काम की चीज़ है, सबसे पहले आता है इंटरसेप्ट ऑफ अ लाइन। मतलब देखो बता ही देता हूँ स्ट्रेट लाइन को कैसे डिफाइन किया। स्ट्रेट लाइन जो है ना, स्ट्रेट लाइन प्लेन के अंदर का सिंपलेस्ट लोकस है। कैसे? कौन सी ज्योमेट्रिकल कंडीशन सेटिस्फाई हो रही है? तो स्ट्रेट लाइन के ऊपर की कोई भी सेगमेंट उठेगी, उसका जो स्लोप रहेगा ना वो सेम रहेगा किसी और दूसरे सेगमेंट से। तो इस ज्योमेट्रिकल कंडीशन की वजह से स्ट्रेट लाइन बनता है, ठीक है? हाँ, तो लोकस ऑफ पॉइंट से ऐसे मतलब बोल सकते हो स्ट्रेट लाइन को। अब स्ट्रेट लाइन शिफ्ट ऑफ ओरिजिन के बाद सबसे मेन चीज़ क्या आती है? मेन चीज़ ये बोल सकते हैं नेक्स्ट पॉइंट जो आता है इंटरसेप्ट ऑफ लाइन विथ एक्सिस। तो चलिए अब ये वाला कॉन्सेप्ट देखते हैं हम लोग। एक अब बिल्कुल बारीक बारीक सारे कॉन्सेप्ट देख लेने हैं आखिरी बार। इसके बाद अगर यही टॉपिक पढ़ना है तो सबने मेरे मुंह पे एक एक तमाचा मारना है, फिर मैं पढ़ाऊंगा, ठीक है ना? हाँ, तो इसलिए मैं कह रहा हूँ कि अब जैसे स्ट्रेट लाइन होता है इसको रोज ऐसे दोहराना है कि इसके अंदर हम क्या क्या पॉइंट देखे, क्या क्या प्रॉब्लम है। अरे वो तेरा बाजूला कर ना ते पडदा घडी घडी तोंडावर झपाटे मारतोय, तुझं पाय ते डोळे लाल फुल झाले टमाटे सारखे। इंटरसेप्ट्स ऑफ लाइन विद एक्सिस, किसी भी लाइन का एक्सिस के साथ में इंटरसेप्ट का मतलब क्या है? एक लाइन है उसका एक्स इंटरसेप्ट और वाई इंटरसेप्ट मतलब क्या है? एक लाइन है, उस लाइन ने एक्स एक्सिस को कहाँ कट कर दिया? मान लो 1,0। अब एक्स एक्सिस के ऊपर के पॉइंट 1,0 होते हैं, तो इस लाइन का एक्स इंटरसेप्ट क्या हो गया? ये हो गया। और वाई एक्सिस को जहाँ जाके कट कर रहा है वो पॉइंट है 0, B, तो क्या हो गया इंटरसेप्ट? वाई इंटरसेप्ट B। क्या इंटरसेप्ट नेगेटिव होते हैं? इंटरसेप्ट नेगेटिव हो सकते हैं ना, क्योंकि नेगेटिव एक्सिस और नेगेटिव एक्स एक्सिस को भी तो कट करेगा वो। हाँ, एक अगर आप इस नजरिए से देख रहे हो कि इंटरसेप्ट इज नथिंग बट द डिस्टेंस ऑफ द, मतलब ये फंसा हुआ पार्ट बीच वाला डिस्टेंस निकाल रहे हो, तो फिर ठीक है कि पॉजिटिव ही लेंगे आप मॉडुलस। हाँ, लेकिन जब आपको बात करनी है कि वो एक्चुअल में कहाँ पर इंटरसेप्ट कर गया है तो नेगेटिव भी हो सकता है। क्या इंटरसेप्ट 0 हो सकता है? हो सकता है, वो तो ओरिजिन है ना। हाँ, हो सकता है। कब हो सकता है? लाइन जब एक्स एक्सिस को पैरेलल होगी कट ही नहीं करेगा, तो एक्स इंटरसेप्ट का मतलब क्या है? आप ये बोल सकते हो कि अगर ओरिजिन में से पास होता है तो एक्स इंटरसेप्ट और वाई इंटरसेप्ट 0 हो गए ना उसके।
बेसिकली इंटरसेप्ट का कॉन्सेप्ट, अरे इंटरसेप्ट का कॉन्सेप्ट कैसे इंटरसेप्ट का कॉन्सेप्ट आया कैसे है कि आपकी लाइन अगर एक्स एक्सिस को कट कर रही है, लक्ष्य नहीं हुआ तो तुमसे बिल्कुल लक्ष्य नहीं है। अगर आपकी लाइन किसी एक्सिस को कट कर रही है, जहां पर भी, जैसे अभी इस लाइन में यहाँ कट किया ना, तो ओरिजिन से कट किए हुए स्थान तक का डिस्टेंस वो होता है इंटरसेप्ट, देखा जाए तो। अब क्योंकि वो डिस्टेंस है और क्योंकि लाइन एक्स से वाई एक्सिस को ही कट कर रही है कहीं ना कहीं, तो आपको पता है कि डिस्टेंस निकालते समय क्या होता है, एक कोऑर्डिनेट उसका 0 होता है। जैसे ये डिस्टेंस निकालने तो इसके वाई कोऑर्डिनेट में से इसका 0 कैंसिल हो जाए तो वही मिलेगा, इसलिए उसी को लिया जाता है। जैसे 2,0 में कट कर दिया तो 2x इंटरसेप्ट होगा। अब अहम चीज समझिए कि जब आपको कोई इक्वेशन दिया जाता है लाइन का, अगर आपको लाइन का कोई इक्वेशन दिया है और आपको बोला गया कि उस लाइन का x इंटरसेप्ट निकालिए, तो आप क्या करेंगे, y 0 रखना होता है। आप समझिए, अगर ax + by + c = 0 ये लाइन है और इस लाइन का आपको x इंटरसेप्ट निकालना है, इसका मतलब क्या निकालना है आपको बेटा, इसका मतलब क्या निकालना है कि ये लाइन x एक्सिस को कहाँ कट कर रही है, उस पॉइंट का कोऑर्डिनेट निकालना है। तो अगर मुझे इस लाइन का x इंटरसेप्ट निकालना है तो इसके लिए मैं y को 0 रखूंगा, पुट y = 0। इस इक्वेशन में अगर मैंने y को 0 रख दिया तो x = -c/a आ गया इसका x इंटरसेप्ट। आई बात समझ में? और अगर मुझे y इंटरसेप्ट निकालना है तो मैं क्या पुट करूंगा, x = 0, तो y मुझे क्या मिलेगा, -c/a। तो किसी भी लाइन के लिए इस बात को समझिए कि किसी भी लाइन का x इंटरसेप्ट कैसे निकाला जाता है, तो y का वैल्यू 0 रखकर, और किसी भी लाइन का y इंटरसेप्ट कैसे निकाला जाता है, x का वैल्यू 0 रखकर। आई बात समझ में? तो लाइन का स्टार्ट कहां से हो रहा है, लाइन जो स्ट्रेट लाइन जो टॉपिक है, बेसिकली आपने शुरुआत में लोकस और शिफ्ट ऑफ ओरिजिन देखा, फिर आपने क्या देखा, इंटरसेप्ट ऑफ लाइन विद एक्सिस, ठीक है। तो x इंटरसेप्ट और y इंटरसेप्ट कैसे निकाला जाता है, ये चीज आपने देख ली, ये महत्वपूर्ण है इसके अंदर, ठीक है। हाँ, जो आपने कहा था उसके बारे में नोट दिया है इन्होंने रिमार्क में कि अगर आपकी लाइन x एक्सिस को पैरेलल है तो उसको x इंटरसेप्ट नहीं होगा, और अगर आपकी लाइन y एक्सिस को पैरेलल है तो उसको y इंटरसेप्ट नहीं होगा, क्योंकि वो कट ही नहीं कर रही है ना। आई बात समझ में? हाँ, तो जो पैरेलल लाइंस होती है x और y एक्सिस को, उनको रिस्पेक्टिव वो नहीं होता, इंटरसेप्ट नहीं होते। अब इसके बाद आता है बेटा पॉइंट, इसके बाद आता है पॉइंट इंक्लिनेशन। इंक्लिनेशन किसका, ऑफ अ लाइन, लाइन का इंक्लिनेशन कैसे डिफाइन किया है, चलो बताइए, कोई बताएगा? देखो वैसे भी आप लोग लिख तो नहीं रहे हो, हाँ? मतलब इससे क्या होगा, देखो अगर मैं थोड़ा बहुत आपको पूछूंगा तो आपको उसमें मजा आएगा, कैसे कि आप उसमें कुछ गलती करोगे तो आप लोग समझ जाओगे कि अरे मैं तो इसको ये समझता था, इस तरीके से कुछ। सर एंगल विद x एक्सिस, चलो हाँ, ये इन्होंने बताया है कि हाँ? चलो इन्होंने एक गलती कर दी है और काफ़ी कुछ सही भी बताया, काफ़ी कुछ गलत भी बता दिया है। हाँ तो हाँ बेटा, इंक्लिनेशन ऑफ लाइन के बारे में क्या जानते हो, जो भी जानते हो बताइए फास्ट। हाँ हाँ बेटा बताइए, डरो मत। हाँ, इंक्लिनेशन ऑफ लाइन क्या, एंगल। हाँ बेटा पंडित, हाँ पाटिल, एंगल मेड विथ पॉजिटिव एक्स एक्सिस, स्मॉलेस्ट एंगल मेजर्ड विद पॉजिटिव एक्सिस। हाँ बेटा, इंक्लिनेशन ऑफ लाइन को हम डिफाइन करते हैं एंगल मेड, एंगल मेड बेटा, एंगल मेड बाय दिस लाइन विथ द पॉजिटिव डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस मेजर्ड इन एंटी क्लॉकवाइज सेंस। आई बात समझ में? तो ये थीटा हो गया बेटा, टैन क्यों आ रहा है बीच में, टैन तो कोई संबंध नहीं है। तो ये कोई भी लाइन है ना, इस लाइन का इंक्लिनेशन मतलब क्या कि इस बेटा इस लाइन का इंक्लिनेशन मतलब क्या कि इस लाइन ने पॉजिटिव डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस के साथ में बनाया हुआ एंगल। अब इसमें सोचना क्या है आपको, देखो इंक्लिनेशन ऑफ लाइन डिफाइन हो गया डिफाइन हो गया। अब आप मुझे बताइए जो एक्स एक्सिस है उसका इंक्लिनेशन क्या होगा, 0 डिग्री।
होगा कि नहीं होगा? क्योंकि एक्स एक्सिस का खुद के साथ में बना हुआ एंगल क्या रहेगा? 0। अच्छा, अगर एक्स एक्सिस का इंक्लिनेशन 0 है तो लाइन पैरेलल टू एक्स एक्सिस क्या होगा? उसका इंक्लिनेशन 0। लाइन पैरेलल टू एक्स एक्सिस उसका इंक्लिनेशन भी 0। वाई एक्सिस का इंक्लिनेशन बेटा 90 और लाइन पैरेलल टू वाई एक्सिस 90 होगा इंक्लिनेशन। अब आप मुझे बताइए कि ये जो थीटा है ये मैक्सिमम कितना हो सकता है और मिनिमम कितना हो सकता है? 0 to 1 0 to 90 0 180। देखो होगा क्या, लाइन एक्स एक्सिस में पड़ी हुई है, 0 इंक्लिनेशन है, यहाँ आगे 90 होगा, यहाँ आगे 180 हो गया। अब फिर से इसको ऐसे लेके जाओगे तो अगेन इधर वाला एंगल मेजर किया जाएगा ना, ऐसे कुछ नहीं मेजर करेंगे। समझे बात को? अगर यहाँ तक आती है ऐसा ऐसा करके यहाँ तक आती है ठीक है, फिर नीचे चली गई तो लाइन तो आपकी ये है। आई बात समझ में? तो क्योंकि हम पॉजिटिव डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस के साथ में मेजर कर रहे हैं तो 180 के आगे नहीं जाएगा। ठीक है, तो इसीलिए तो स्ट्रिक्टली लेस देन लिया है ना, दोनों में से एक ही लिया है ना मैंने, या तो 0 लेंगे या तो 180 बोलते हैं करके 0 लेंगे। आएगा समझ में? तो इंक्लिनेशन के 180 नहीं होगा। ठीक है, अब इसके बाद आता है स्लोप। देखो कैसे टप्पे टप्पे से जा रहे हैं। स्लोप ऑफ ए लाइन। अब किसी भी लाइन का इंक्लिनेशन डिफाइन हो गया तो उस लाइन का स्लोप कैसे डिफाइन होता है? टेंजेंट ऑफ दैट लाइन। स्लोप को हम लोग स्लोप ऑफ लाइन को किससे डिनोट करते हैं? स्मॉल एम से। लाइन के स्लोप को किससे डिनोट किया जाता है? स्मॉल एम से। और उस लाइन का स्लोप कैसे डिफाइन होता है? तो टेंजेंट ऑफ थीटा, उस लाइन का जो भी इंक्लिनेशन रहेगा उसका tan, मतलब क्या हो गया? क्या लगने से है ना, क्या लग लगने से मला याची गोष्ट मी किती हुशार आहे, मला नुसतं चेहऱ्याचे हावभावावरून कळालं की यांचं काहीतरी चालू आहे म्हणजे। चला जाऊ द्या। स्लोप ऑफ अ लाइन हे कोणत्या लाईनचा स्लोप कसा डिफाइन केलाय? tan थीटा। थीटा काय आहे? त्या लाईनचं इंक्लिनेशन। मग त्या लाईनचं इंक्लिनेशन जे असेल त्याच्या tan ची व्हॅल्यू काढायची, तो झाला त्या लाईनचा स्लोप। कळतंय? मग tan थीटा काय आहे? स्लोप आहे कोणत्या बी लाईनचा। मग आता मला सांगा tan हा रेशो कसा आहे रे? tan रेशो राईट अँगल ट्रायंगल मध्ये ऑपोजिट साइड बाय ऍडजस्टंट साइड, बरोबर आहे? मग कुठली बी लाईन आहे तिच्यामध्ये जर तुम्ही ह्या रेशो जो आहे हा कॉन्स्टंट राहतो, त्याच्यामुळे मग नंतर आणखी दुसरी चला ठीक आहे त्याच्यावर बोलतो मी। म्हणजे एक कुठल्या लाईनचा स्लोप काढण्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे? त्या लाईनचे इंक्लिनेशन माहिती पाहिजे, इंक्लिनेशन माहिती पाहिजे, बरोबर आहे? मग आता तुम्हाला माहिती एक्स ऍक्सिसचं इंक्लिनेशन किती आहे? 0 मग स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस काय असेल? 0 स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस tan 0 डिग्री आणि व्हॅल्यू 0। स्लोप ऑफ लाइन पैरेलल टू एक्स एक्सिस, स्लोप ऑफ लाइन पैरेलल टू एक्स एक्सिस काय असतं? सेम 0। स्लोप ऑफ y एक्सिस 0 tan 90 नॉट डिफाइंड बेटा, काय आलं? 0च का? tan 90 नॉट डिफाइंड and slope of line parallel to y axis not defined। ठीक आहे, हे मागे लोकसच्या याच्यामध्ये एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसचे इक्वेशन हे पण महत्त्वाचं आहे लक्षात ठेवायचं। इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस काय असतं? y = 0, ठीक आहे ना? आणि इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस काय असतं? सॉरी y ऍक्सिस काय असतं? लाइन पैरेलल टू एक्स ऍक्सिस काय असतं? y = k कॉन्स्टंट। लाइन पैरेलल टू एक्स ऍक्सिस त्याचं इक्वेशन काय असतं? y = k आणि लाइन पैरेलल टू y ऍक्सिस त्याचं इक्वेशन काय असतं? x = k। म्हणजे असं लक्षात ठेवायचं, लाइन पैरेलल टू एक्स ऍक्सिस म्हणजे हा पॉइंट 0, k, तर y = k असं।
लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस हा समजा c, 0 होते x = c असं. ठीक आहे. तर मग स्लोप ऑफ लाईन मध्ये आपण बघितलं की कुठल्या लाईनचा स्लोप काढायचा असेल तर आपल्याला काय महत्त्वाचं माहिती असणं आवश्यक आहे, त्या लाईनचे इन्क्लिनेशन. पण जर इन्क्लिनेशनच्या अलावा जर आपल्याला त्या लाईनवरचे 2 पॉइंट्स माहिती असतील तरी काम धपून जातंय. हा थीटा आहे बरोबर आहे, पण समजा त्या लाईनवरचे आपल्याला 2 पॉइंट माहिती आहे, x2 y2 आणि x1 y1. समजा 2 पॉइंट आहेत आपल्याला त्या लाईनवरचे, त्याला q म्हणूया, त्याला p म्हणूया. ठीक आहे, x1 आणि x2 y2. आता काय होतं रे, तुम्ही याच्यावर इकडे याच्यावर परपेंडिक्युलर टाका, याच्यावर परपेंडिक्युलर टाका. हा थीटा आहे, हा पण थीटा आहे, हे दूर काय झाले, सिमिलर ट्रायंगल झाले. त्याच्यामुळं काय होतं, साइडचा रेशो जो असतो तो सेम असतो. मग होतं काय, हे किती आहे y2 - y1 आणि हे काय x2 - x1. मग tan थीटा काय झाला y2 - y1 अपॉन x2 - x1. स्लोप ऑफ लाईनच्या बाबतीत 2 गोष्टी लक्षात ठेवा. स्लोप ऑफ लाईन तेव्हाच फाइंड आउट करू शकतात, एक तर तुम्हाला इन्क्लिनेशन माहिती पाहिजे, नाही तर लाईनवरचे 2 पॉइंट माहिती पाहिजे, तर तुम्ही स्लोप ऑफ लाईन लिहू शकता. इक्वेशन पॉइंट असले आणि ते स्लोपचे इक्वेशन काढू शकतो. अभी जो चल रहा है ना उसके ऊपर फोकस रहो, क्योंकि इसके बाद अगर इसको पढ़ना है तो फिर तमाचे मारने पड़ेंगे मुझे. बस स्लोप ऑफ लाईन बद्दल क्लिअर झाले काय. सी एक तर तुम्हाला इन्क्लिनेशन माहिती पाहिजे, नाही तर त्या लाईनवरचे 2 पॉइंट्स माहिती पाहिजे. येते लक्षात. चला काय आहे त्याच्यामध्ये, चल तू घरी जा, येऊ एक्स एक्सिस वाय एक्सिस बद्दल बोललो ना आपण स्लोप. ठीक है, परपेंडिकुलर लाइन. अब 2 पैरेलल लाइंस का स्लोप, बेटा 2 पैरेलल लाइंस का स्लोप सेम रहता है, लेकिन अगर 2 लाइंस परपेंडिकुलर है तो उनके स्लोप के पास नहीं, उनका मल्टीप्लिकेशन -1 आता है. लेकिन मेन चीज को समझिए कि वो जो 2 लाइंस है जो परपेंडिकुलर है एक दूसरे में जो 2 लाइंस परपेंडिकुलर है, तो वो एक्स एक्सिस और वाई एक्सिस की बात नहीं हो रही, या फिर उनको पैरेलल लाइंस की बात नहीं हो रही. क्योंकि अगर आपने एक्स एक्सिस और वाई एक्सिस का अगर मल्टीप्लिकेशन किया स्लोप का, तो वो क्या बनेगा, एक 0 है दूसरा इंफिनिटी है, इसका कोई मतलब नहीं है. ये तो 0/0 काम हो गया ना एक तरीके से. तो वो जो 2 लाइंस होती है वो नॉन वर्टिकल लाइंस होती प्लेन के अंदर, जो आपस में परपेंडिकुलर है. मतलब कैसी, एक लाइन ऐसी रहेगी, दूसरी लाइन ऐसी रहेगी, ऐसे परपेंडिकुलर है वो 2 लाइंस. और ये आपका प्लेन है. तो अगर नॉन वर्टिकल जो लाइंस होती है, मतलब जो इर्छी तिरछी लाइंस होती है, वो अगर आपस में परपेंडिकुलर है तो उनके स्लोप का मल्टीप्लिकेशन -1 m1 × m2 क्या आता है, -1 आता है. तो परपेंडिकुलर लाइंस के बारे में ये चीज आपको ध्यान में रखनी है कि अगर 2 लाइंस 2 नॉन वर्टिकल लाइंस अगर परपेंडिकुलर होती है तो उनके स्लोप का मल्टीप्लिकेशन क्या आता है, -1 आता है. आधी मेरा बात समझ. और इसी के लिए उन्होंने रिमोट इंटीरियर एंगल का इस्तेमाल किया है. कैसे आता है वो बताने के लिए, जिसको बताने की अभी जरूरत नहीं है. ठीक है, हाँ बस इसको ध्यान में रखेंगे आप लोग कि नॉन वर्टिकल लाइंस हैविंग स्लोप m1 m2 आर परपेंडिकुलर टू ईच अदर इफ एंड ओनली इफ m1 × m2 is -1. ठीक है. एंगल बिटवीन इंटरसेक्टिंग लाइंस. 2 लाइंस इंटरसेक्ट हो रही है, उसमें से एक्यूट एंगल निकालने के लिए क्या फॉर्मूला है. ठीक है, 2 लाइंस इंटरसेक्ट हो रही है बेटा. मुझे आप बताइए अब तक हमने लाइन के बारे में क्या जाना, अब तक हमने स्लो क्या जाना, स्लो
लाइन का क्या हमने निकाला? स्लो। ठीक है, स्लो फाइंड आउट किया। अब बेटा अगर दो लाइन से आपके पास मैं थीटा ही बोलता हूँ, मैं एक्यूट एंगल की बात करूंगा। अगर मुझे इन दो लाइंस के बीच का एंगल फाइंड आउट करना है भाई, इन दो लाइंस के बीच का एंगल मुझे निकालना, ठीक है। और एक्यूट एंगल के लिए हम लोग फॉर्मूला देख रहे हैं, तो इन दोनों के बीच का जो एक्यूट एंगल है वो है थीटा। तो बेटा याद रखना कि इसका जो फॉर्मूला हम लोग देख रहे हैं वो इन टर्म्स ऑफ स्लोप देख रहे थे। अगर इन दो लाइंस के स्लोप मेरे पास है तो मैं इन दो लाइंस के बीच का एक्यूट एंगल निकाल सकता हूं बाय यूजिंग दिस फॉर्मूला, tan थीटा इज इक्वल टू मॉड के अंदर m1 माइनस m2 अपॉन 1 प्लस m1 q। कैसे है, क्या है, इससे कोई मतलब नहीं है, ठीक है। एंगल एक्यूट एंगल की बात हो रही है, हाँ? क्योंकि मॉड आपने रखा है तो जब वैल्यू निकलेगा उससे जो भी एंगल मिलेगा दैट विल बी द एक्यूट एंगल बिटवीन दीस टू लाइंस। और अगर ऑब्ट्यूज निकालना है तो 180 में से हटा दो इसको, ये जो भी थीटा आएगा उसको 180 में से हटा दो तो ऑब्ट्यूज एंगल मिल जाएगा। हाँ सर। तो एक्यूट एंगल बिटवीन टू लाइंस, टू इंटरसेक्टिंग लाइंस इज मॉड ऑफ m1 माइनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2। ये फॉर्मूला याद रहेगा आपको, इसमें क्या दिक्कत है याद रखना। और इससे भी आपको पता चलता है कि अगर दो नॉन वर्टिकल लाइंस के बीच का एंगल 90 डिग्री है तो m1 into m2 क्या आपने माइनस लेना था, क्योंकि अगर ये 90 tan 90 है तो ये क्या हो जाएगा 1/0 m1 माइनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2। तो ये क्रॉस मल्टीप्लिकेशन किया तो ये उधर जाएगा 1 प्लस m1 m2 इज इक्वल टू 0। तो m1 m2 कितना आएगा? -1। I1 समझ में? तो क्या क्या देखा हमने? स्लोप ऑफ लाइन हो गया, स्लोप ऑफ लाइन के बाद क्या देखा? स्लोप ऑफ लाइंस में आपने परपेंडिकुलर लाइंस का भी जिक्र करना है, ठीक है। और फिर इसके बाद आएगा एंगल बिटवीन आता एक लक्षात घ्या, इथपर्यंत जे आपण हे बघितलं ना याच्यावर डिपेंडंट तुमची सेकंड एक्सरसाइज आहे। मग तुम्ही मला सांगा आता हे जर एवढे पॉइंट्स तुम्ही रोज असे उठल्यानंतर जर बघत राहिले किंवा स्टेटमेंट मध्ये काय येतं लोकस, त्याच्यानंतर काय शिफ्ट ऑफ ओरिजिन, त्याच्यानंतर काय इंटरसेप्ट ऑफ लाईन, त्याच्यानंतर काय इंक्लिनेशन ऑफ लाईन, त्याच्यानंतर काय स्लोप ऑफ लाईन, त्याच्यानंतर काय अँगल बिटवीन लाईन आणि त्यांचे फॉर्म्युले, त्यांचे कॉन्सेप्ट, हे सगळं जर लक्षात ठेवलं काय अडचण येईल सांगा बरं मला। हे जर असं 2-4 दिवसात रिवाइज होत राहिलं, कसं असतं माहिती आहे का, कुठल्याही टॉपिकचे पूर्ण कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात येत, फॉर्म्युले लक्षात येत ना तर तुम्ही अर्धी लढाई तिथे जिंकलेली असते। मग ते तुमच्या सगळे लक्षात येत फॉर्म्युले वगैरे, आणि तुम्ही एक सेट ऑफ प्रॉब्लेम सोडवला जो टेक्स्ट बुक मारलाय तर तुम्ही 80% युद्ध जिंकले। 20% मध्ये कोण जर समोर येणारा लय खतरनाक लढवय्या असेल तर तुम्हाला थोडी जास्त प्रॅक्टिसची गरज आहे, कळतंय का, त्याला फाईट करण्यासाठी। हे एवढं सिंपल आहे, लक्षात येते का? मग आता हे तुम्ही इथून पुढे रोज करणार की नाही? असं व्हायला पाहिजे का तुम्हाला कोणी विचारलं इंक्लिनेशन ऑफ लाईन आणि तुम्ही काहीच उत्तर सांगा, असं नाही व्हायला पाहिजे। एखाद्या लाईनचा स्लोप काढायचा तुम्हाला माहिती पाहिजे, दोनच गोष्टी असं असू शकतात, एक तर त्याचं इंक्लिनेशन माहिती पाहिजे, त्या लाईनवरचे 2 पॉईंट माहिती पाहिजे, स्लोप काढता येईल, कळते? मग हे इंटरव्हलच्या पहिल्याचा पार्ट आहे, पिक्चरची इंटरव्हल आता होणार आहे, ज्याच्यानंतर इक्वेशन ऑफ लाईन्स इन डिफरंट फॉर्म चालू होणार आहे, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, 2 पॉईंट फॉर्म वगैरे वगैरे, कळते? लक्षात येते का? आता याच्यावर डिपेंडंट प्रश्न काय विचारू शकतात, शिल्लक प्रश्न बघा। एक्सरसाइज 5.3 पहिला प्रश्न, फाइंड द स्लोप ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग लाईन्स व्हिच पासेस थ्रू द पॉइंट्स। 2 पॉइंट दिले, त्या 2 पॉइंट मधून पास होणाऱ्या लाईनचा स्लोप काढायचा। कसा काढणार? y2 minus y1 upon x2 minus x1 if the line x and y intersects of काय if x and y intersect of line r2। हा प्रश्न बघा काय, if x and y intercept of line LR, L लाइन आहे त्याचा x इंटरसेप्ट काय रे 2 म्हणजे काय आहे, ती लाइन x ऍक्सिसला 2,0 मध्ये कट करते, त्या लाइनचा y इंटरसेप्ट काय दिलेला आहे 3 म्हणजे ती लाइन
y ऍक्सिसला 0,3 मध्ये कट करते. बरोबर आहे? हा. फाइंड द स्लोप ऑफ लाईन. तर तुम्हाला लाईन येईल. आता तुमची लाईन एल एक्स ऍक्सिसला ह्या पॉइंट मध्ये कट करते, y ऍक्सिसला ह्या पॉइंट मध्ये. तुम्हाला त्या लाईनचा काय करायचं? स्लोप काढायचा. काय करणार? y2 काढायचं. बोलण्याची भाषा बघता. पहिल्या क्वेश्चन मध्ये सरळ सरळ 2 पॉइंट दिले. दुसऱ्या प्रश्न काय म्हटलं? एक लाईन आहे, तिचा एक्स इंटरसेप्ट असा आहे 3 2. तुम्हाला कळलं पाहिजे 2,0 पॉइंट आहे जिथं तुमची लाईन कट करून जाते. त्या लाईनवरचा एक पॉइंट आहे 2, असं. फाइंड द स्लोप ऑफ द लाइन whose inclination is 30. tan 30 की वैल्यू. फाइंड द स्लोप ऑफ द लाइन whose inclination is pi by 4. tan 45 की वैल्यू. A line makes intercept 3 and 3 on the coordinate axis. Find the inclination of the line. परत तसंच काय म्हणतात ते? Makes intercept 3 and 3 on the coordinate axis. म्हणजे x axis 3,0 0,3. तर काय विचारले? Inclination of the line. Without using Pythagoras theorem, show that points A, B, C are vertices of right angle triangle. आता एक लक्षात घ्या. A ला कोऑर्डिनेट्स 4,4. B ला कोऑर्डिनेट्स आहे 3,5 आणि C ला कोऑर्डिनेट्स आहे. तर ते काय म्हणतात? विदाउट युजिंग पायथागोरस थेरम तुम्हाला हे सांगायचे की हे काय आहे? ट्रायंगलचे व्हर्टेक्स आहे, राईट अँगल ट्रायंगलचे व्हर्टेक्स आहे. मला सांगा जर हे -1 हां, मग मला एक सांगा, जर हे राईट अँगल ट्रायंगलचे व्हर्टेक्सेस असतील तर राईट अँगल ट्रायंगल मध्ये होतं काय रे? कुठल्या तरी 2 साइड्स अशा असतात की ज्या एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. मग आता हे जर 3 पॉइंट्स आहेत तर तुमच्याकडे AB, BC आणि AC यांचा स्लोप तुम्ही काढू शकता. कोणत्याही दोघांच्या स्लोपची मल्टिप्लिकेशन -1 आली, समजून घ्यायचं ते दोघं तर परपेंडिक्युलर आहे. मग AB चा स्लोप काय येईल? 5 - 4. AB चा स्लोप काय? 5 - 4 येईल. 3 - 4 -1. BC चा स्लोप काय येईल? 5 - 4 येईल. सॉरी BC चा स्लोप -1 -5 -6 -1 -3 -4 आणि AC चा स्लोप काय येईल? -1 -4 -5 आणि -1 -4 -5 म्हणजे हे बघा या दोघांचं मल्टिप्लिकेशन येते -1 AB आणि AC चं. हो सर. असं केलं तर डिस्टन्स काढून पायथागोरस मेरे पास टाइम जब बेटा नहीं तो तुम्हारी सुविधा के लिए 1 मिनट का मौन पालने के लिए बोलता हूँ. अरे आते बघितलं ठीक है. Find the slope of the line which makes angle of 45 degree with the. हाँ ये देखो ये क्वेश्चन अच्छा है. इस क्वेश्चन में बहुत से बच्चे गलत आंसर लिखाते हैं. बताइए आप. Find the slope of the line which makes angle of 45 degree with the positive direction of the y axis measured anti-clockwise. पॉजिटिव डायरेक्शन ऑफ y एक्सिस के साथ में एक लाइन ने 45 डिग्री का एंगल बनाया है मेजर्ड इन एंटी क्लॉकवाइज डायरेक्शन. ये पॉजिटिव डायरेक्शन ऑफ y एक्सिस है और आपका जो लाइन है वो अगर 45 डिग्री का एंगल बना रहा है तो उसको ऐसा गिनना पड़ेगा आपको. पॉझिटिव्ह y एक्सिस बोला. लक्षात येते का? तुमच्या लाईनने 45 डिग्रीचा अँगल बनवलेला आहे विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ y एक्सिस. म्हणजे त्या लाईनने टोटल अँगल x एक्सिस सोबत किती बनवला आहे? जर या लाईनचा मला स्लोप काढायचा असेल तर मला घेणं देणं नाही की y एक्सिस सोबत किती बनवला आहे. मला ते x एक्सिस सोबतचा अँगल पाहिजे. पण त्याने y एक्सिस सोबत 45 डिग्री बनवला आहे. त्याच्यावरून मला हे कळतं की त्याने x एक्सिस सोबत 135 बनवला आहे. का? कारण हा 45 आहे मागचा 90. मग या लाईनचा तुम्हाला काय विचारलं आहे? स्लोप. स्लोप काय होईल? tan 135 म्हणजे मायनस नसतो ना. हां काय? tan निगेटिव्ह राहतो ना. tan निगेटिव्ह राहतो सेकंड क्वार्टर. मग -1 आली ना. माझा हार्ट अटॅक इथपर्यंत आला आता फक्त इथपर्यंत चार क्वेश्चन घेऊन पुढचं मी घेणार आहे. मी 4 बंद करू. सर आमचं जे लगेच परत आला बाहेर यायची गरज वाटतं. ठीक है. हाँ पता है सुबह से आले 2 एक्सरसाइज लेने वाला. हाँ जेवढं पचन तेवढंच खाऊ घालेलं असते मी. उगाच उलट्या करत करण्यास फायदा नाही. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के.
तुम्हाला काय दिलेले आहे गेटमध्ये पी के -1 क्यू 2,1 आणि आर 4,5 कोलिनियर आर कोलिनियर हे पॉइंट्स कोलिनियर आहेत. फाइंड काय रे फाइंड व्हॅल्यू ऑफ के. जर हे 3 पॉइंट्स कोलिनियर असतील तर के ची व्हॅल्यू काढा. जर 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत म्हणजे एकाच लाईनवर आहे, हे पी क्यू आर एकाच लाईनवर आहे, याचा अर्थ कोणत्याही दोघाचा स्लोप तिसरीचा सेम म्हणजे पी क्यू चा स्लोप क्यू आर चा स्लोप आणि पी आर चा स्लोप तिघांचा स्लोप सेम आहे. कळतंय का? मग स्लोप ऑफ पी क्यू तुम्ही काढू शकता आणि स्लोप ऑफ क्यू आर काढा आणि दोघांनी इक्वेट करा, के ची व्हॅल्यू भेटून जाईल. नाही कळलं? ठीक आहे. फाइंड द acute angle between the x axis and the line joining the points. काय म्हणते बघा. फाइंड द acute angle between the x axis and the line joining the points. acute angle काढायचं कसं काढणार आहे? बेटा एक लाइन है, एक लाइन है, वो कौन से दो पॉइंट में से पास हो रही है? 3, -1 तो इस लाइन का आपको एक्स एक्सिस के साथ में जो एक्यूट एंगल बन रहा है वो निकालना है. मतलब बेसिकली क्या निकालना है? इंक्लिनेशन ही निकल जाएगा ना. चलो ठीक है, अगर इंक्लिनेशन नहीं निकालना है, एक्स एक्सिस के साथ में निकालना है, तो एक्स एक्सिस का स्लोप क्या होता है? 0. और ये लाइन इन दो पॉइंट से पास हो रही है तो इस लाइन का स्लोप क्या होगा? ये बी का y2 - y1 -2 + 1 डिवाइडेड बाय x2 - x1. तो क्या मिलेगा आपको? -1. तो tan थीटा इज इक्वल टू क्या होगा? m1 - m2 अपॉन 1 + m1 m2. तो m1 कितना हो गया बेटा? कोई भी एक ले लो, 0 - (-1) अपॉन 1 - 0. तो क्या आएगा? ये 1 मतलब कितना आएगा? 45 डिग्री. tan थीटा 1 मतलब थीटा 45 डिग्री. एक्यूट एंगल निकालना है. अगर ऑब्वियस निकालना हो तो 180 - 45 Question next. A line passes through the points A, B. If the slope of the line. Proof वाले क्वेश्चन से आराम से आ जाएंगे. सेम मतलब एक लाइन है जो A और B में से पास हो रही है और उस लाइन का स्लोप m है, तो नीचे देगा प्रूव करने के लिए बोला है. अगर वो लाइन A और B में से पास हो रही है तो उस लाइन का स्लोप इज इक्वल टू m1, तो आराम से आ जाएगा. और नीचे क्या है कि 3 पॉइंट्स दिए हैं, वो एक ही लाइन पर लाई करते हैं, मतलब वही वाली बात कोलिनियर है. तो उन पॉइंट्स का AB का स्लोप इज इक्वल टू BC का स्लोप कीजिए तो आपको जो प्रूव करना है वो आ जाएगा. समझे? देखो क्वेश्चंस दमदार नहीं है, एक्सरसाइज के अंदर के क्वेश्चन दमदार नहीं है, वो डायरेक्टली डिपेंडेंट ऑन कॉन्सेप्ट है जो कि बिल्कुल साधारण क्वेश्चन है. तो अगर आपको अच्छे क्वेश्चन सॉल्व करने हैं तो आज घर जाके आप लोग क्या करेंगे? बिजनेस कीजिए और टारगेट के क्रिटिकल, कॉम्पिटिटिव और क्लासिकल. क्लासिक काय क्लासिकल असतं. तीनों का भी कर सकते हो आज. क्यों? क्योंकि सिर्फ इतने पॉइंट्स हुए, इतने पॉइंट्स के ऊपर डिपेंडेंट करना है सिर्फ, और बहुत कम क्वेश्चन है. ठीक है, तो कल क्या करेंगे? कल अगली एक्सरसाइज डिस्कस करते हैं. हाँ, तो ऐसे भी डिस्कस करेंगे तो भी 2-2, 3-3, 4-4 दिन में एक टॉपिक आराम से निपट जाएगा. नहीं, बिजनेस में आप लोगों को करने के लिए बोल रहा हूँ. देखो मेरा पर्पस क्या है? कॉन्सेप्ट को रिवाइज करना. समझ आ रही बात? बिजनेस लेंगे ना, आप लोग करके आइए ना, टारगेट से करके आइए, उसमें से नहीं जो जमते वो डिस्कस करेंगे यहाँ पर. करके तो आना चाहिए ना. कळतंय का? तुम्ही या उद्या चला करून. बिजनेस तुम्ही करून या, तुम्हाला नाही जमले सगळे घेऊ आपण, पण करायला तर पाहिजे ना तुम्ही. मिलते हैं कल फिर.